मित्राला लागलं ना सगळ्यांना असं वाईट वाटतं बरं का. नमस्कार मंडळी, मी आहे राहुल आणि चला ब्लॉग बघू. प्रत्येक जण म्हणतो माझ्याकडे काहीतरी कमी आहे बरं का, पण या पोराकडे बघून असं वाटलं का आपल्याकडे जे आहे ते बेस्ट आहे. त्यानंतर आलो गाडीकडे तर गाडीचं काम झालं हो एक नंबर आणि निघालो साईटवर आलो ना. आता तुम्हाला दाखवतो नाही का कारखान्यात, कारण आम्हाला इथून पाणी न्यायचं होतं. मग कारखान्यात टूर केली. इथं रॉ मटेरियल बरं का, आता याला काय म्हणते माहिती ना तुम्हाला, कमेंट करून सांगा. त्यानंतर इथून वर जातं त्या मशीन मध्ये पडतं आणि गोल होऊन सगळं ऑइल खाली निघत आणि स्टोर होतं आणि तिथून परत ऑइल पण पाईपद्वारे लांब निघून जातं. म्हणजे टँकर आहे त्याच्या टँकर मध्ये जातं, म्हणजे टाकीमध्ये जातं बरं का, टँकर नाही. आणि इथून सगळं सर्किमेंट खाली त्या व्हेंटिलेशन पासून खाली पडतं आणि पुढं गंज पडतो. त्यानंतर इथं नाही का मॅन्युअली पॅक करते. निघालो आपण बाहेर भाऊ, शेवटी ही आहे कंपनी. आणि त्याच्यानंतर लागली भूक आणि गेलो जेवायला भाऊ. जेवण करून आलो तर मित्राला लागलं भाऊ साईटवर. मग आलो दवाखान्यात आणि परत साईटवर आलो. शेवटी काम फायनल केलं ना आलो घरी, कारण वहिनीचा बर्थडे. मग मस्त घरगुती बर्थडे साजरा केला. फॉलो करा बरं अशा घरगुती व्लॉग साठी पटक्यान.